मी डॉक्टर राल्फ मॅडिसन यांचा परिचय करून देऊ इच्छितो, जे शारीरिक क्रियाकलाप आणि विद्यापीठातील संशोधकांमध्ये तज्ज्ञ आहेत. राल्फ, आपण आधीच धूम्रपानाबद्दल चर्चा केली आहे. दुसरा घटक जो लोक वयाच्या वाढीमुळे आजारी पडतात त्याचा काही संबंध आहे, तो म्हणजे शारीरिक क्रियाकलाप. आपल्या शरीरासाठी शारीरिक क्रियाकलाप करण्याचे फायदे काय आहेत? शारीरिक क्रियाकलापाचे येथे अनेक फायदे आहेत. हे हृदयासाठी अत्यंत संरक्षक आहे. त्यामुळे याचा अर्थ असा आहे की हे खूप उपयुक्त आहे. हृदय मजबूत करण्यास मदत करते, रक्तदाब कमी करण्यास मदत करते, कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते आणि शरीरातील चांगल्या कोलेस्ट्रॉलसाठी मदत करते. हे स्ट्रोकचा धोका कमी करण्यास देखील मदत करते आणि हे स्नायूंची ताकद वाढवणे आणि हाडांची घनता वाढवणे यासारख्या गोष्टींसाठी देखील खूप उपयुक्त आहे, जे चांगले आहे. त्यामुळे लोकांना हाडे तुटत नाहीत आणि अशा प्रकारच्या गोष्टी होतात. मला तो फायदा मिळवण्यासाठी किती व्यायाम करावा लागेल? म्हणजेच आंतरराष्ट्रीय स्तरावर शारीरिक क्रियाकलापांसाठीच्या शिफारसी सांगतात की लोकांनी आठवड्यातील बहुतेक दिवस सुमारे 30 मिनिटे करावीत. पण दुर्दैवाने आपल्याला माहीत आहे की बहुतेक प्रौढ त्या मूलभूत शिफारसी पूर्ण करत नाहीत. आणि पुढे असे आहे की बहुतेक लोक किंवा अर्धे प्रौढ मोकळ्या वेळेत शारीरिक क्रियाकलाप करत नाहीत. तर त्या 30 मिनिटांमध्ये ती उच्च तीव्रतेची व्यायाम आहे, जसे की धावणे किंवा मी फक्त अर्धा तास बागकाम करू शकतो, ते पुरेसे असेल का? नक्कीच शिफारसी सुचवतात की लोकांनी मध्यम स्तरावर क्रियाकलाप करावेत आणि ते क्रियाकलाप आहेत जे तुम्हाला थोडेसे फुफ्फुस करतात. त्यामुळे जेव्हा तुम्ही चालायला जाता आणि तुम्ही सामान्यपेक्षा थोडे जास्त श्वास घेत असता, कदाचित तुमचे हृदय थोडेसे वाढवेल, पण तुम्हाला ते कदाचित जाणवत नाही. पण अनेकदा जर तुम्ही थोडेसे फुफ्फुस करत असाल आणि तुम्हाला थोडेसे उबदार किंवा थोडेसे घाम येत असेल, तर ते एक चांगले क्रियाकलापाचे स्तर आहे. तर मी व्यायाम करू इच्छितो आणि मी यापूर्वी फारसा केला नाही आणि मला थोडेसे निरोगी होण्याची इच्छा आहे. तर मी त्यासाठी कसे प्रेरित होऊ शकतो? मला वाटते की सक्रिय होण्यासाठी प्रेरित होणे हे खरोखरच एक साधे काम आहे, परंतु लोकांसाठी ते साध्य करणे खूप कठीण आहे. आणि मला वाटते की सक्रिय होण्यास सुरुवात करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लहान सुरुवात करणे. स्वतःला लहान उद्दिष्टे ठेवा. उदाहरणार्थ, तुम्हाला कदाचित 1 किंवा 2 किलो कमी करायचे असेल. तुम्हाला असे उद्दिष्टे देखील ठरवायची असतील ज्यामध्ये तुम्ही म्हणता, मी आठवड्यातील बहुतेक दिवस किमान 10 मिनिटे व्यायाम करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि नंतर हळूहळू ते वाढवा. पण मुख्य गोष्ट म्हणजे लहान सुरुवात करणे. सुरुवातीला स्वतःला जास्त ताण देऊ नका आणि हळूहळू क्रियाकलापाची पातळी वाढवा, जेणेकरून तुम्हाला असे वाटेल की तुम्ही हळूहळू शिफारसींकडे जात आहात. पण काही विशिष्ट धोरणे आहेत जी तुम्ही अनुसरू शकता, ज्याबद्दल आपण बोलू शकतो. तर मी जिममध्ये सामील व्हावे का, किंवा मी हे सर्व घरी करू शकतो का? तुम्ही जिममध्ये सामील होऊ शकता. तुम्ही यापैकी बरेच काही घरी देखील करू शकता. परंतु निश्चितपणे लोकांनी शारीरिक क्रियाकलापांमध्ये टिकून राहण्यासाठी त्यांच्यासाठी सर्वात सोयीस्कर गोष्टी करणे खूप महत्त्वाचे आहे. क्रियाकलाप आनंददायक असावा. म्हणजेच आपल्याकडे लोक संघर्ष करताना आणि घाम गाळताना आणि फुफ्फुस करताना आणि हांफताना असलेल्या प्रतिमा अधिक वेळा असतात, परंतु ते आवश्यक नाही. मुख्य गोष्ट म्हणजे तुमच्या जीवनात क्रियाकलाप समाकलित करणे, जेणेकरून तुम्हाला असे वाटेल की ते तुम्ही दररोज जे करता त्याचा एक भाग आहे. आणि त्यामुळे लोक शारीरिकदृष्ट्या सक्रिय होण्यासाठी सर्व प्रकारच्या गोष्टी करू शकतात. ते फक्त, जर ते चालू शकत असतील, तर ते फक्त किमान 10 मिनिटे चालायला गेले तर ते उपयुक्त ठरेल. ते त्यांच्या कुत्र्याला चालायला घेऊन जाऊ शकतात. ते जिममध्ये जाऊन काही व्यायाम करू शकतात. ते बागेत जाऊ शकतात, लॉन कापू शकतात, काही बागकाम करू शकतात. काही दुकानांच्या बाहेर थांबण्याऐवजी थोडे दूर पार्क करणे आणि नंतर ते चांगले आहे. दुकाने, लिफ्ट घेण्याऐवजी जिने चढणे. लोक त्यांच्या दिवसभरात अधिक क्रियाकलाप जोडण्यासाठी करू शकतात. अशा सर्व प्रकारच्या गोष्टी आहेत. कारण सध्या बहुतेक वेळा आपली जीवनशैली आपल्याला अधिक स्थिर बनवते. आपण दूरदर्शनसमोर बसतो, संगणकासमोर बसतो. अनेकदा आपल्या नोकऱ्या श्रमाची आवश्यकता नसतात. त्यामुळे आपण प्रत्यक्षात जास्त ऊर्जा निर्माण करत नाही. त्यामुळे आपल्या जीवनात अशा गोष्टी जोडून त्या ऊर्जा अभावाची भरपाई करणे खूप महत्त्वाचे आहे, ज्यामुळे आपण अधिक सक्रिय होतो. आणखी एक उदाहरण म्हणजे छंद घेणे. काहीतरी करा जे तुम्ही कधीही केले नाही किंवा काही काळासाठी केले नाही, जे तुम्हाला आवडले आहे. नृत्य, जोडीदारासोबत किंवा स्वतःसाठी करण्यासाठी एक अद्भुत गोष्ट. नवीन लोकांना भेटा. 10 पिन बॉलिंग, हायकिंग. तुम्ही क्रियाकलापांचा आनंद घेण्यासाठी करू शकता अशा सर्व प्रकारच्या गोष्टी आहेत. तुम्हाला ते करण्यासाठी फक्त चौकोनाच्या बाहेर थोडे विचार करावे लागेल. जर मला स्ट्रोक आला असेल आणि मी थोडा आणि त्यामुळे माझ्यासाठी शारीरिक क्रियाकलाप करणे अधिक कठीण आहे, तुमच्याकडे माझ्यासाठी काय सल्ला आहे?
मला वाटते की ज्यांना स्ट्रोक आला आहे आणि काही प्रमाणात अपंगत्व आहे त्यांच्यासाठी प्रारंभिक धारणा अशी आहे की मी आता सक्रिय राहू शकत नाही. म्हणजेच आणि मला वाटते की ती चुकीची धारणा आहे. मला वाटते की हे खूप जरी सक्रिय राहण्यासाठी थोडा अधिक प्रयत्न करावा लागेल तरीही तुम्ही करू शकता अशा अनेक गोष्टी आहेत. उदाहरणार्थ, जर तुम्ही व्हीलचेअरमध्ये असाल आणि तुम्ही शारीरिकदृष्ट्या चालू शकत नसाल तर तुम्ही करू शकता अशा अनेक वरच्या अंगाच्या वरच्या शरीराच्या क्रियाकलाप आहेत. ते म्हणजे तुम्हाला माहीत आहे आर्म एर्गोमीटर वापरणे, एरोबिक प्रकारच्या क्रियाकलाप करणे ज्यामध्ये तुम्ही तुमचे हात उचलू शकता इत्यादी. जर माझ्या जीवनाचा भाग म्हणून मी काही काळ शारीरिक क्रियाकलाप केले नसतील तर तुम्ही मला ते कसे करावे याची शिफारस कराल? मला वाटते की हा खरोखर चांगला प्रश्न आहे. शारीरिक क्रियाकलाप सुरू करणे किंवा क्रियाकलाप सुरू करणे हे सुरुवातीला खरोखर कठीण काम आहे. आणि मला वाटते की तुम्ही करू शकता अशा काही गोष्टी तुम्ही करू शकता. अशी पहिली गोष्ट म्हणजे ती तुमच्या जीवनात शेड्यूल करणे सुरू करणे. त्यामुळे त्याचा अर्थ असा आहे की तुमच्या आधीच व्यस्त वेळापत्रकाच्या आसपास ते बसवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी त्याला प्राधान्य देण्याचा प्रयत्न करा आणि नंतर त्याच्या आसपास तुमचे जीवन तयार करा. म्हणून जर तुम्हाला सकाळी उठायला आवडत असेल आणि तुम्हाला सकाळी उठणे सोपे वाटत असेल तर कदाचित सकाळी उठल्यावर नाश्त्यापूर्वी तुमचा व्यायाम करा. किंवा जर ते दुपारचे जेवण असेल तर कदाचित दुपारच्या वेळी काहीतरी करा जे तुम्ही सामान्यतः करत नाही, परंतु तुमच्या जीवनाच्या आसपास क्रियाकलाप बसवण्याऐवजी क्रियाकलापाच्या आसपास तुमचे जीवन बसवण्याचा प्रयत्न करा. दुसरी गोष्ट म्हणजे काही उद्दिष्टे स्थापित करणे सुरू करणे. उद्दिष्टे म्हणजे लक्ष्ये जी तुम्ही अनुसरण करू शकता, जी तुम्हाला जे करायचे आहे ते साध्य करण्याचा प्रयत्न करण्यास अनुमती देतात. उदाहरणार्थ, जर तुम्ही सध्या कोणतीही क्रियाकलाप करत नसाल तर तुम्ही म्हणू शकता, ठीक आहे, माझे उद्दिष्ट म्हणजे आठवड्यात किमान 3 किंवा 4 वेळा 10 मिनिटे दररोज करणे सुरू करणे आणि नंतर हळूहळू ते वाढवा जिथे तुम्ही आठवड्यातील बहुतेक दिवस 30 मिनिटांच्या शिफारसी पूर्ण करत आहात. आणि मुख्य गोष्ट म्हणजे लहान सुरुवात करणे. स्वतःला जास्त ताण देऊ नका. तुम्हाला माहीत आहे मग तुम्ही कडक आणि दुखत आहात आणि तुम्हाला ते आवडत नाही. म्हणून प्रयत्न करा. लहान वाढ घ्या आणि तुम्ही करत असलेल्या क्रियाकलापांच्या प्रमाणात काही प्रमाणात आनंद आणा. म्हणून अशा गोष्टी करायला सुरुवात करा ज्या तुम्ही कधीच केल्या नाहीत. तुम्हाला नाचायला जावं असं वाटू शकतं. तुम्हाला 10 पिन बॉलिंग किंवा दुसरी कोणतीही क्रिया करायला आवडेल जी तुम्हाला वाटते की तुम्ही पूर्वी करत होता आणि आता करत नाही, किंवा जी तुम्हाला आनंददायक वाटेल. तुम्हाला एखाद्या मित्राला फोन करून सांगावं असंही वाटू शकतं, पहा, मी तुझ्याशी चालायला भेटणार आहे, आपण यावेळी भेटणार आहोत. आणि दुसऱ्या कोणावर अवलंबून राहिल्यामुळे तुम्हाला बाहेर जाऊन थोडं अधिक सक्रिय होण्यासाठी किंवा चालण्यासाठी प्रोत्साहन मिळतं. आणि मला वाटतं त्यामुळे त्या एकत्रित गोष्टी, वेळापत्रक, उद्दिष्टे, आनंददायक क्रियाकलाप खरोखरच महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्यामुळे तुम्हाला अधिक सक्रिय होण्यासाठी किमान प्रारंभिक पावले उचलता येतील. ते उत्कृष्ट आहे. खूप खूप धन्यवाद.